गोकुळ दूध संघाचं प्रशासक मंडळ कार्यभार सोडण्याच्या तयारीत. तक्रारी आणि राजकीय दबावामुळे प्रशासक मंडळ हैराण असल्याचीही चर्चा. तर कार्यभार सोडण्याविषयी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. गोकुळ संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची 3 मे रोजी मुदत संपली आहे. स्मार्ट मीटर बसवल्यामुळे महिन्याची मुदत संपली की 15 दिवसात बिल भरावं लागतं आणि 15 दिवसात लाईट बिल भरलं नाही तर लाईट कट होते. ऑनलाईन बिल भरलं तर 2 तासात लाईट कट होते. अंबादास दानवेंचा स्मार्ट मीटरवरून हा निशाणा. खरं ते स्मार्ट मीटर बसवल्यानंतर 1 महिन्याची मुदत झाल्यानंतर 15 दिवसात लाईट बिल भरावं लागतं. 15व्या दिवशी लाईट बिल भरलं नाही तर त्या दिवशी रात्री 12 वाजता लाईट आपोआप कट होते. आणि अशा पद्धतीनं स्मार्ट मीटर बसवल्यामुळं अशा नागरिकांना याच्या असुविधा होऊ शकतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस. तर वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्काजवळील आणि चारकोपमधील पेट्रोल पंपावर 5 रुपयांची सूट. हिंगोलीमध्ये नुकसानग्रस्त केळी बागेची आमदार संतोष बांगर यांच्याकडून पाहणी. पावसामुळे कळमनुरी या ठिकाणी डोंगरकडा, जवळा, पांचाळ, दांडेगावसह विविध भागामध्ये केळी बागांचं नुकसान. बांगर यांच्याकडून नुकसान भरपाईचं आश्वासन. देशातील पेपरफुटीचं सत्र आणि परीक्षांमधील गैरव्यवहारांविरोधात काँग्रेसचा एल्गार. तर राहुल गांधींच्या नेतृत्वात राजस्थानच्या कोटामधून 17 जूनपासून आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही मागणी. नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर कॉक्रोच जनता पार्टी 16 जूनला नागपुरात आंदोलन करणार. संविधान चौकातील आंदोलनासाठी सीताबर्डी पोलीस ठाण्यात परवानगी अर्ज सादर. पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यामध्ये सहभागी होणार. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. अज्ञाताकडून धमकीचा मेल प्राप्त होताच सुरक्षा यंत्रणा सतर्क. या परिसराची सखोल तपासणी. मात्र संशयास्पद काहीही न सापडल्याची माहिती. या प्रकरणात अज्ञाताविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद.